नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, ज्ञानेश्वर माऊलींनी मनुष्यानं जीवन कसं जगावं याविषयी फार सुंदर विवेचन केलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. त्याच विवेचनावर आधारित डॉक्टर विकास आमटे यांची एक पोस्ट वाचनात आली व्हॉट्सॲपवर. आजच्या आनंदी कट्ट्यावर ती तुमच्याशी शेअर करते. पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे बघा. एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच नळ्या ओवलेल्या असतात. या प्रत्येक नळीला पोपटाला आकर्षित करेल असं काहीतरी खाद्य चिकटवलेलं असतं. जेव्हा पोपट नळीवर बसतो तेव्हा त्याच्या वजनानं नळी गोल फिरते आणि मग पोपट उलटा लटकतो. उलटं लटकताच पोपट स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो. ही अवस्था पोपटानं कधीच अनुभवलेली नसते. नळी सोडली की आपण पडू असं त्याला वाटत राहतं. खरं तर नळी सोडल्यानंतर पंखाचा वापर करून तो गिरकी घेऊन सहज उडू शकणार असतो. पण हे ज्ञान त्याला होत नाही ना. तो नळी जास्त गच्च पकडून लटकलेलाच राहतो आणि मग पकडणाऱ्याच्या हाती तो पडतो. यालाच भयसापळा असं म्हणतात. जेव्हा आपला पोपट झाला आहे असं वाटतं आणि तरीही आपण त्या परिस्थितीतून सुटूच शकत नाही, तेव्हा आपण कशाला भीत आहोत का ते नेमकं बघावं. हा आधार गेला तर अशी भीती असते. तेव्हा जर काही काळ निराधार व्हायची तयारी आपण दाखवली तर आपणही उडून जाऊच शकतो. पडायची शक्यता ज्याला जराही नको वाटते ना, तो नाही उडू शकत. माकडं पकडायची सुद्धा एक खास पद्धत असते. एक मडकं मातीत पुरून ठेवतात. मडक्यात एक फळ असतं. माकड ते फळ काढण्यासाठी मडक्यात हात घालतं. मडक्याचं तोंड हे अगदी नेमक्या आकाराचं बनवलेलं असतं. असं की जर फळ सोडून दिलं तर माकडाचा हात बाहेर निघू शकेल, पण त्याला फळासकट हात बाहेर काढायचा असतो. त्यामुळं हातात फळ धरल्यानं हाताचा आकार वाढतो आणि मडक्यातून माकडाचा हात बाहेर येत नाही आणि माकडाच्यानेही ते फळ सोडवत नाही. मग हात बाहेर न काढता माकड ते फळ धरून बसतं. अशा अवस्थेत निर्णय न घेता येण्याच्या स्थितीत ते शरीरानं मडक्यापाशीच बसतं आणि मग पकडलं जातं. या सापळ्याला मोहसापळा असं म्हणता येईल. आपलं ज्या परिस्थितीत माकड झालंय त्यात असं काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्यानं सोडवत नाही आहे. हे जर बघता आलं ना तर ती कदाचित गमावणूक वाटते, तेवढी मोलाची नसेल सुद्धा. थोडंसं सोडून देऊन संपूर्ण सुटता आलं तर काय वाईट आहे. निदान या मर्यादित अर्थानं फलत्याग नक्कीच मुक्तिदायक आहे, नाही का. पोपटानं एकदा तरी आधार सोडून पाहावा. माकडानं एकदा तरी फळ सोडून पाहावं. जे जमायला अवघड नसतं पण पटायला अवघड असतं. भय सापळा, मोह सापळा हे माणसाच्या मनातूनच तयार झालेले असतात. त्यामुळं त्यातून बाहेर पडणं अवघड नसतं. पण सुटकेचा हा मार्ग सोपा असला तरीसुद्धा आपल्याला पटायला अवघड असतो, हेच खरं. काय पटतंय ना. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.